गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर कशा आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे ठीकच असाल। तर आज सकाळी 6:30 वाजता उठून तयार होऊन आम्ही निघालो आहे मावशीकडे जाण्यासाठी। कारण आम्ही मावशीकडे जातोय कारण मावशीच्या मुलीचं लग्न आहे म्हणून। तर बघू शकते ही माती ओली झालेली आहे कारण रात्रभर लगातार पाऊस होता। 6 मे पासून पाऊस सुरू झालेला आहे गावी। तर मुंबईमध्ये पण पाऊस खूप जास्त पडत असेल आणि इकडे पण पडतोच आहे। इथे फक्त रात्री पडतोय नाही दुपारी। तर चला आता निघूयात, तयार तर झालेलो आहे जाण्यासाठी। तर चला, तुम्हाला ह्याच्यामध्ये ह्या व्लॉगमध्ये पूर्ण बघायला भेटेल ताईचा आता गावी पोहोचणार आम्ही ताईकडे, आणि त्याच्यानंतर ताईच्या लग्नाच्या सगळ्या रीती हे सगळं तुम्हाला माझ्या व्लॉग्समध्ये बघायला भेटतीलच। ह्याच्या अगोदर मी एक तिचा बस्त्यावाला तुम्ही बघू शकता सकाळ सकाळ किती भारी वाटतंय, आणि गावाचं सीन म्हणजे काहीच नाही बोलू शकत। वाव, आवाज तर ऐका, गावी कोंबड्याचा आवाज नाही आला तर काय सकाळ होऊ शकत नाही। तर मस्त वाटते, खूप छान सकाळ चालली आहे बघा, एकदम मस्त वेदर आहे। वाव गाईज, इथे खूप जास्त रात्रभर पाऊस पडत होता, पूर्ण माती ओली झालेली आहे। आणि खूप जास्त पाऊस म्हणजे जून मध्ये जो पाऊस पडतो तो मे मध्ये पाऊस पडत होता, काय बोलणार। तर बघू आता कधीपर्यंत राहतो, नाही तर जून मध्ये ऊन पडेल आणि मे मध्ये पाऊस पडेल, काय सांगू शकत नाही काय होईल काय नाही। बघू, पाऊस आज नाही टाकणार आहे ही। तर आता आम्ही निघालेलो आहे आणि आता आम्ही इथे थांबलोय बससाठी, आणि इकडे बस बरोबर 8 वाजता येते। हा माझा खांदा दुखला, ही माझी बॅग पूर्ण लग्नाची मी भरून घेतली आहे। तर आता बस का इंतजार कर रहे हैं, बसची वाट बघतोय आणि आम्ही इकडेच बघतो हरवेळी बसून एकदम मस्त। आणि मस्त पाऊस पडल्यामुळे थोडं थंडावा आलाय। हां, थंडाव्यासाठी पाऊस पडला हे बरं झालं, पण मे मध्ये नाही पडायला पाहिजे होता कारण सगळ्यांचं वातावरण चेंज झालंय म्हणून मम्मीला पण बरं वाटत नव्हतं माझ्या माहिती। पण ठीक आहे, चालेल आता, ठीक आहे ती आता पडला तर चालेल। आणि गावी तर मी खूप काळी झाली आहे, फिरते ना मी उन्हात बनून। आता मी ताईचं गाव दाखवते। आमचं गाव तर आता सगळ्यांचेच गाव असतात, फक्त जो राहतो त्या गावात त्यालाच आवडतं ते गाव तर ताईला पण हे गाव खूप आवडतं आमचं। तर चला बस पकडून बोलते। आमच्या गावचा फेमस वडापाव आज आम्ही खातोय, खूप फेमस आहे, खूप टेस्टी असतो। त्यांचं दुकान हे नाही आहे, त्याच्या पुढे दुकान आहे त्यांचं, यम्मी। नाटकं करते तर घरी नाही पोचलोय, ताईच्या एरियामध्ये पोचलोय गावच्या। तर चला फ्रेंड्स, आता आम्ही मावशीकडे पोचलेलो आहे आणि हे माझ्या मावशीचं घर आहे। तर आम्ही आलोय फायनली घरी, आणि बघतो तर ताई घरी नाही आहे, ताई गेली आहे मेहंदी काढायला, आणि ताई येईल तेव्हा मजा येईल, बघू। आणि आम्ही इकडेच डान्स करणार आहे रात्री हळदीत, मज्जा येईल खूप, छान वाटते खूप, फिरायला खूप आवडतं। मावशी सारवते, मला पण सारवायचं होतं पण पॅन्टमुळे मी नाही सारवू शकत हे शीन। आणि आता मावशी सारवायला घेतलंय आणि इथे जेवण होतंय, भात डाळ। तर ही बघा मम्मी काय करते, आणि इकडे सगळे झोपलेत, आराम चालू आहे श्रावणीचा आईचा। बाबू हाय कर, हाय कर, हाय।
फ्रेंड्स तुम्ही बघू शकता की या छोट्या भाऊनी या कोंबडीला पकडलाय. माझी तर हिंमत पण नाही आहे पकडायची. बघा कसं पकडणार आहे. आणि तो सारखा बघत असतो की कोंबडीने अंड दिलं नाही दिलं दिलं नाही दिलं. भीती नाही वाटत तुला? छान रे. ठेव परत तिला आता त्याच्यात. आता तिला सोडतोयस तू फिरायला? सोड. बघा बघा कसं बंद करून ठेवतो. बघा तिला जाऊन नाही देत कुठेच. ठेवली बघा आत. हे बघा दिसते कशी आत ठेवली तिला बसवून. मी घाबरली असती पकडायला कोंबडी, पण त्यांनी एकदम पटकन पकडली. आणि तो बघत असतो की तिने अंड दिलं नाही दिलं. अजून पण तेच चालू आहे. तर आता पण तेच बघतोय. बापरे हे बघा डेंजर. आणि मोठी आहे कोंबडी, बारकी पण नाही. तर आता इथे मंडप बनणार आहे, तुम्हाला दाखवते मी. आता मंडपचं काम चालू होणार आहे. इथे मंडप येणार आहे, इकडे स्टेज येईल कदाचित हा वाला. आणि मस्त दिसणार. खूप छान वाटते. आता खूप ऊन आहे. मंडप झाल्यावर बघा तुम्ही कसं दिसतं. सो फ्रेंड्स मी रील्स बघता बघता कधी झोपली मला कळलंच नाही. रील्स एक नशा आहे यार. खरंच एकदा बघायला स्टार्ट केली मी. रील्सच बघते. मग फेसबुकवरती जाऊन शॉर्ट्स बघायला लागली. यूट्यूबवर जाऊन मग शॉर्ट्स बघायला लागली. मग सर्च करून कोणते शॉर्ट्स आवड ती खूप म्हणजे असं जास्त बघितल्या. आणि आता खूप ठीक वाटतंय. झोपून उठली. आणि खूप सकाळी म्हणजे आम्ही आहे ना झोपलोच नव्हतो. रात्रभर जागेच होतो. कारण पाऊस पडला ना तर गावी कसं असतं ना ओपन विंडो ठेवतो आम्ही आहे ना. म्हणजे अशी फक्त जाळी लावली होती. तर पाऊस जोरात आला ना तर तो पाऊस पूर्ण असा आतमध्ये आला तर आम्हाला जागी झालो पूर्ण. आणि मग झोप झालीच नाही. आणि मग बोलते 6 वाजता उठायचं आपल्याला, बस पकडायची 8 वाजता. तर तुम्हाला आवाज येणार आजूबाजूवरून, कारण घरी सगळे बोलणार. आता लग्नाचं सीन आहे तर असं. तर मग झोप नाही झाली. तर आता रील्स बघता बघता मी फोन चालूच होता. मग आता जेवते आणि मग नंतर भेटते. फ्रेंड्स आता आम्ही आलेलो गाव फिरायला. म्हणजे इकडे एक गावात दुकान आहे, त्या दुकानात जायला. पण नशीबच फुटकं. शाहूचं दुकान बंद. तर आता चाललोय परत उदास होऊन घरी. तर आता परत मौसम पावसासारखं झालेलं आहे. म्हणजे बघा ढग आलेत. हे बघा पूर्ण अंधार केलेला आहे पावसाने. काय करणार. छान वाटतंय. बघा पाठी ढग बघा किती मस्त. आणि हवा बघा. ही बघा एवढी हवा चालली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज येतच असेल हवेचा. काश हवेचा आवाज नको यावा. पण हे बघा ही एवढी हवा सुटली आहे गावी. प्लीज पाऊस नको येऊ. काही दिवस तरी नको येऊ. नंतर पड धो. हवं तर आम्हाला वाहून घेऊन जा. पण प्लीज आत्ता हळदीच्या वेळी तरी नको येऊ. कारण नाचणं खराब नाही झालं पाहिजे. नाचायला भेटलंच पाहिजे. हळदीत डान्स नाही केला तर काय केलं. आणि गावी तर खूप मज्जा येते. आणि मुंबईमध्ये जर हळदी असली चला 10 नंतर 10:30 लास्ट. हवा येत असेल, खूप आवाज येत असेल तुम्हाला हवेचा. म्हणून मी खूप जोरात आरडाओरडा करून बोलते अख्ख्या गावाला ऐकायला जावं इतकं. आणि आता मी इथे बसणार आहे थोडा वेळ. खूप छान वाटते. हवा खूप जास्त सुटली आहे ना म्हणून थोडं इथं बसते. कारण घरी बसून कंटाळा आला. असं एक मिनटाला असं होत होतं. कंटाळा आलाय. तर आता आम्ही इथे आलो आहे. आता इथे बसतो. महाराणी बघा हां हिची सवयच आहे ही अशी चोरून बघणं. तर चला बोलते नंतर. हवा खूप जास्त आहे बघा. आईचा पदर हलत होता धडधड. चला काहीच गावाला तुफान आले. आता मी पूर्ण हलते. माझी ही ओढणी बघा. आता हे बघा इथे रात पण नाही आहे खूप जास्त. आणि ही बघा ही उडाली तर मी काय करू. नाही गाईज उडाली नाही पाहिजे ही. मी ओढणी त्याच्यासाठी चालली.
उडाली तर तिला बांधणार बेचारी. आणि गावी बघा काय हवा सुटली आहे, एवढी हवा की बापरे. ती साडी बघा पूर्ण अशी धडा न वर खाली वर खाली वर खाली. तर पण तिथून आली वाटतं. तर ताई गेली आज बांगड्या भरायला आणि मेहंदी काढायला ना, तर ताई अजून आली नाही आणि पूर्ण ढग आले. मला टेन्शन आलं. आज मंडप पण टाकलाय. प्लीज नको असं, मज्जा नाही येणार. पाऊस पडल्यावर काय नाचणार पावसात. मी नाचेन पण बाकीचे कोण नसणार तर काय करणार. मला काय कसं पण नाचायला आवडेल पण बाकीच्यांना नाही आवडणार ना. कसं होणार यार. यार तो दुकानदार पण एकदम साफसफाईला लागलाय. पटकन दुकान उघडायचं तर बघा साफसफाई करत बसले आरामात. काय करायला नको. गिरायक एवढे 3-3 उभे आहे. पटापट दुकान लाव आणि आटप ना स्वतःचं. तर झाडू मारत बसले आणि मी खूप जोरात बोलते. हे तर झाडू बघ कसं मारतोय. एकदम असं हे बघा असं कमरे वर हात ठेवून एकदम अजून मारतोच आहे तो झाडू. चल शाव तू घरी चल. शाव तू उडणार. चल शाव. ती बघा उडलीच आहे आरती. बापरे मी उडते म्हणजे तिचं काय होत असेल श्रावणीचं. पण एक बार मी उडेल पण ती नाही उडणार का. कारण मी जीवला जाऊन काहीच उपयोग झाला नाही. हे बघा पूर्ण उडली ती. शाऊड ती बघा. एवढंच कर. उड श्रावणी उड. मैं नहीं उडली. ही आज उडणार कारण पूर्ण अशी 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 मगासपासून अशी. असं काय नाही, खोटं बोलते. हा माझ्या थेंब पडला. हा शपथ थेंब पडला. थेंब नव्हतं माझं असं होत. मला हळदीत ना गाईज माझा आवाज येत नसेल तुम्हाला कारण काय धुंदगार वारा. मला गावी खूप खुशी होते. मला असं धावूसं वाटतंय. खूप छान वाटतंय. आणि कारण इकडे खूप चांगले वेदर आहे. आणि मी आता माझ्यासमोर ही गाडी आली आणि मी त्या गाडीवाल्यांसमोर एकदम धावत सुटली आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं. मी रिटर्न आली. फालतू वाटते. मी आई काय विचार करायचा असेल माझे बघतात बघत होते. हो ना. मी कशी त्यांचं रिॲक्शन बघते. गाडी येते आणि असे बघतात. गाडी चालवते पुढे अशी आणि बघता तिकडे. झालं तसं मी जा बघ जा त्या दुकानाची झाडू काढून झाली असेल तर. जा ना श्रावणी. चल मी जाते काय आहे बघूया त्याच्याकडे. मला तर वाटत नाही का मी टाकण्यासाठी तर व्हिडिओ करते. तो आता फोनवर लागला. आता त्याच्याकडे काय असेल बघते. मी बघाच असं बोलत होती शाहू उडणार पण आई उडायची वेळ आली. आई तिथे चल. नाही ग बसूया. आणि खूप खतरनाक वादळ आले. म्हणजे केस बिस पूर्ण वरती झालेली म्हणून मी तो व्हिडिओ नाही टाकला. कोण चल त्याचं काय आपल्याला. बोलते की तो दुकानवाला तुला वेळ समजू दे. शाणी तरी कोण आहे. वेड तर वेड हाय मी. त्याला इतकं तर त्याच्या दुकानातून घेतलंय ना वेड्याची. आणि आई उडणार होती पूर्ण. आई अशी संद्री बंद्री. आई शपथ हे कुठून उतरते शाहू. हे बघा कुठून पण उतरतात. आमच्या पाय मुरगळला आहे. हे आपल्याला नाही ना कोण आवाज देत. नाही दे ना तिथेच बसूया आपण. मी तर नाही घरी जाणार. मला हवा खायचीच आहे. बघा ना हवा बघा मज्जा येते. खूप मज्जा येते. माझं पूर्ण दुपट्टा फक्त इतकाच बाकी होता सुटण्याचा. तो उडत गेला असता. मी पटकन खेचला. तेरे आस पास जग सारा. खूप भारी वाटतं असं सगळं गाणं ऐकायचं वाटते मला. ऐकूसं वाटतंय मला. मी कुठची भाषा कुठे आणते. ही बघा परत दाखव जुल्फे उडताना. ही बघा जुल्फे उडवते. जुल्फे कसले ते राजूचे 2 केस असतात तसे 2 केस आहे तिला.
चला इथे बसतो मस्त. मी तिखट भेल आणली आहे. मस्त भेल खाताना खाताना हवा एन्जॉय करूया. भाई तोंडात बेल टाकताना डायरेक्ट बेल उडून. आम्ही आता हे घेतलंय पॉपरी आणि ही भेल तिखटवाली. चला हे घेतलं आई बघा आईची पूर्ण साडी बिडी इकडे तिकडे उडत होती. आणि हे पण पूर्ण हवा. फ्रेंड्स आजचा दिवस असाच होता आणि आजसाठी बस इतकंच. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. बाय.